ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये डंपरमध्ये गणेश विसर्जनाला शिवसेनेचे माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आक्षेप घेतलेला आहे। कोरोनामुळे मुंबई महापालिकेने नियमावलीनुसार प्रत्येक वॉर्डमध्ये गणेश विसर्जनासाठी डंपर उभे केलेत आणि यात विधिवत पद्धतीने विसर्जन होत नसल्याचा आरोप सावंत यांनी केलेला आहे। सर्व सणांवरती निर्बंध आलेले आहेत आणि याच निर्बंधांना आता काही प्रमाणात आक्षेपही घेतला जात आहे, कारण अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हळूहळू सर्व व्यवसाय असतील किंवा जिल्हा अंतर्गत वाहतूक असेल या सर्वांना परवानगी दिली जात आहे। मात्र गणेशोत्सवासारख्या इतक्या जिव्हाळ्याच्या आणि मोठ्या सणाला जर निर्बंध घातले जात असतील तर निश्चित पद्धतीने त्यावरती नाराजीही व्यक्त होणार आहे। आज आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आहेत, ज्यांची आज याच गणेश विसर्जनाच्या या सगळ्या नियमावलीवरती तुम्ही आक्षेप घेतलेला आहे। नेमका काय आक्षेप आहे तुमचा? माझा बाकी काही आक्षेप नाही आहे। आक्षेप आहे तो डंपरमधून गणपतीच्या मूर्तीच्या संकलनासाठी। आपण जे संकलन करणार आहोत ते संकलन त्याच्यानंतर त्या मूर्तीचं काय होणार आहे, ती मूर्ती कुठे पाण्यामध्ये विसर्जित केली जाणार आहे। साहजिकच आपण सर्वजण हिंदू प्रेमी आहोत, गणपतीविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि गणपती जाताना आपण विसर्जन करताना एक वेगळी भावना असते आपल्या सर्वांच्या मनामध्ये। आपण आरती म्हणतो, नंतर निरोप गीत घेतो, पण मात्र त्या गणपतीचं पुढे आपण समुद्रात आपल्या डोळ्यासमोर इतके वर्ष विसर्जन करत होतो, पण ते आज होणार नाही आहे। ते कोणाच्या तरी हातात देणार आहोत आपण ही मूर्ती, आणि त्या मूर्तीचा पाठ, त्या मूर्तीची नंतर येणारी माती, त्याचं जानवं ही वर्षभर आपण जपून ठेवतो। मग ती तशी कशी मिळणार आम्हाला? कारण जर एकदा गणपतीच्या पाटासकट गणपती गेला तर तो विसर्जित केला का कुठे फेकून दिला याविषयीची कुठल्याही प्रकारची मुंबई महानगरपालिकेने दिली नाही आहे आणि अधिकारी त्याच्याविषयी काही स्पष्ट सांगत नाही। त्यामुळे ह्या मूर्ती संकलनाच्या प्रोग्रामसाठी मी आक्षेप माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे देखील नोंदवला आहे। निश्चितपणे आपण माजी आरोग्यमंत्री होतात आणि सध्याची परिस्थिती पाहता जी काय पावलं सरकारकडून उचलली जात आहेत ती कोविड आणखीन प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उचलली जात आहेत। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला आक्षेप कितपत योग्य असं आपल्याला वाटतं? नाही, आक्षेप योग्य म्हणण्यापेक्षा माझा आक्षेप हा विसर्जनाला नाही आहे। विसर्जन हे कृत्रिम तलावात केलं असतं, खूप छान झालं असतं। अशा प्रकारची गर्दी न करता आपल्या डोळ्यासमोर जर समजा कोणी मूर्ती घेऊन जाऊन आतमध्ये त्यांनी स्वतः विसर्जित केली तर माझा काहीच आक्षेप नाही आहे। किंवा समुद्रावर जा असंही देखील म्हणत नाही आहे। सोशल डिस्टन्सिंग ठेवा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, कोविडचे बाकीचे जे काही गाईडलाईन्स आखून दिले आहेत त्या पाळल्याच पाहिजेत, आपण प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत। आणि